सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स तुम्ही वापरताय, पण त्याचा योग्य वापर करून अजूनपर्यंत जर तुम्ही पैसे कमवले नसतील ना, तर तुम्ही खूप मागे आहात आणि आजचा जो काही व्हिडिओ आहे ना, तर तो कम्प्लिटली तुमच्यासाठी एक रोड मॅप असणार आहे, की कशा पद्धतीने तुम्ही Facebook, Instagram, YouTube जे तुम्ही रेग्युलरली यूज करताय ना, तर त्याचा वापर करून तुम्ही कशाप्रकारे पैसे जे असतील ना, तर ते कमवू शकताय. इन डिटेल पूर्ण प्लॅन जो असेल ना, तर तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नमस्कार, मी क्षितिज आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. चॅनलवरती अशाच प्रकारची युजफुल, इन्फॉर्मेटिव्ह आणि मोटिवेशनल व्हिडिओज मी नेहमीच पोस्ट करत असते. त्यामुळे अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच जी बेल आयकॉन दिसते ना, ती पण हिट करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल. तर स्टार्ट करूयात लगेचच. तर आज मी जो काही प्लॅन तुमच्यासोबत शेअर करणार आहे ना, तर तो आहे सोशल मीडिया मॅनेजर. जर तुम्ही स्टुडंट आहात, हाऊसवाईफ आहात, ठीक आहे, किंवा तुम्ही वर्किंग आहात, पण तुम्हाला असं वाटतंय की मला आता नाही काम करायचंय, मला घरातून काम करायचंय, मुलांकडे लक्ष द्यायचंय, कुटुंबाकडे लक्ष द्यायचं, तर हा जो असेल ना तुमच्यासाठी बेस्ट जॉब आहे. कारण बघा, मला आज सकाळीच एका गोड मैत्रिणीचा फोन आला होता आणि ती मला सांगत होती की मी माझ्या प्रेग्नन्सीच्या 8व्या महिन्यामध्ये आहे आणि आता थोड्याच दिवसात डिलिव्हरी होईल. माझा जॉब जो असेल तर तो बंद होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा जो काही इन्कम आहे ना, तर तो आमच्या घरातल्या इन्कम मध्ये कॅल्क्युलेट केला जातो, एक्सपेन्स मध्ये कॅल्क्युलेट केला जातो आणि त्यामुळे मला पैसे कमवणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि मी काय करू शकते घरातून वर्क फ्रॉम होम. तर मी तिला हा जो प्लॅन होता ना, तर तो मी सजेस्ट केला. कारण सिम्पली आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ॲज अ फॅमिली, ठीक आहे, ॲज अ वुमेन ऑफ द फॅमिली, आपली सगळ्यात महत्त्वाची रेस्पॉन्सिबिलिटी असते ती म्हणजे लहान मुलांकडे लक्ष द्यायचं, कुटुंबाकडे लक्ष द्यायचं आणि त्याच्यासोबतच आपण आपलं करिअर जे असेल ना, तर ते सुद्धा घडवायचं. कारण ॲज अ वुमेन ऑफ द फॅमिली मला असं वाटतं की आपल्याला इतकं स्ट्रॉंग बनवलेलं असतं की आपण दोन्ही रिस्पॉन्सिबिलिटीज जे काही असतील ना, तर ते खूप छान पद्धतीने मॅनेज करू शकतो, बॅलन्स करू शकतो. आणि त्यातलाच हा एक जॉब आहे की तुम्ही घरातून तुमच्या मोबाईलवरून, ठीक आहे, फ्रीलान्सिंग आणि एजन्सी मी दोन्ही तुम्हाला सांगणार आहे. फ्रीलान्सिंग तुम्ही सध्या इनिशियल स्टेजला स्टार्ट करू शकताय एक्सपिरियन्स गॅदर करण्यासाठी. पण जर तुम्हाला तुमचा बिझनेस स्केल करायचा असेल, जर चांगला प्रॉफिट, चांगलं मार्जिन जर तुम्हाला कमवायचं असेल, तर नक्कीच तुम्हाला तुमचं जे काही फ्रीलान्सिंगचं कन्व्हर्जन आहे, तर ते एजन्सीमध्ये करावं लागणार आहे. ठीक आहे. तर सोशल मीडिया मॅनेजरचा रोल काय असतो? तर सोशल मीडिया मॅनेजरचा रोल असतो की एखादा व्यवसाय, ठीक आहे, कोणताही व्यवसाय असेल, एखादं सलून असेल, हॉटेल असेल, जिम असेल, इंटेरियर डिझायनर असेल, तर त्यांचे जे काही काही व्यवसाय असतील ना, तर त्यांना ऑनलाईन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वरती ग्रो करायचं. Instagram वरती ग्रो करायचं, एखादं हॉटेल ग्रो करायचं, रील्स त्याचे अपलोड करायचे, फोटोज अपलोड करायचे, प्रॉपर स्ट्रॅटेजी प्लॅन करायची की आज काय पोस्ट होईल, उद्या काय पोस्ट होईल. असं आपण रॅन्डमली काही पोस्ट नाही करू शकत. असं पोस्टिंग करायचं सो दॅट ते जे अकाउंट असेल ना, तर ते ग्रो होईल. ग्राफिक्स आपण बनवत असतो, पूर्ण कॉन्टेंट प्लॅनिंग, सोशल मीडिया कॅलेंडर जे असेल ना, तर ते आपण बनवत असतो. आणि काहीच काळजी करू नका, जर तुम्हाला याबद्दल काहीच माहिती नसेल ना, तरी सुद्धा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण असं कुठलंच काम नाहीये जे आपण शिकू शकत नाही, राईट? थोडं थोडं एक्सपिरियन्स गॅदर करत गेलं ना, की सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली शिकतात. फक्त तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोन मधून थोडंसं बाहेर पडा. कम्फर्ट झोन मधून बाहेर पडलात ना, की बाबा मी कसं करेन, मी करू शकेन का, मला जमेल का, स्वतःवरती डाऊट ठेवू नका. स्वतःच्या स्किल्स वरती काम करायला चालू करा. ऑटोमॅटिकली तुम्ही ग्रो व्हायला चालू होता. तर सगळ्यात फर्स्ट वन आहे की फाउंडेशन. ठीक आहे, म्हणजे आता हा आज तुम्ही व्हिडिओ बघितला, तर आजपासून तुमचा फाउंडेशनचा जो काही पार्ट असेल ना, तर तो चालू होईल. तर आज सोशल मीडिया मॅनेजर तुम्हाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची अगदी, मी म्हणत नाही की 100% माहिती असली पाहिजे, पण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची अगदी इनिशियल स्टेजला एक 60-70-80% माहिती जी असेल ना, तर ती असायला हवी. म्हणजे इंस्टाग्रामचं अकाउंट कसं ओपन करतात, फेसबुकचं कसं करतात, युट्यूबचं कसं करतात, मग त्याच्यावरती रील्स कशी अपलोड करतात, ती रील बनवतात कशी, तो कॉन्टेंट बनवतात कसा, त्याची स्क्रिप्ट कशी लिहितात, काय करतात. आणि खूप 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 सोप्या, सध्या भरपूर गोष्टी ज्या असतील ना, तर त्या सोप्या झालेल्या आहेत. पण आपल्यापर्यंत ते जे नॉलेज असेल ना, तर ते पोहोचतच नाहीये. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की बाबा हे मी नाही करू शकत, हे नाही करू शकत. त्यामुळे आपल्याला ते अवघड वाटते. पण तसं काहीच नाहीये. जर तुम्हाला सोशल मीडिया मॅनेजरचं काम चालू करायचं असेल ना, फक्त 30 दिवस द्या. ठीक आहे, फक्त 30 दिवस द्या. तुमची जी काही जर्नी असेल, तुमचे जे काही स्किल्स असतील ना, तर ते तुम्ही शिकू शकता. तर मेजर स्किल्स कोणते कोणते लागतात स्किल डेव्हलपमेंटमध्ये? सगळ्यात फर्स्ट आणि सगळ्यात इम्पॉर्टंट स्किल ॲज अ सोशल मीडिया मॅनेजर जी आहे ती म्हणजे कॉन्टेंट क्रिएशन. सध्या बघा, कॉन्टेंट तुम्हाला बनवायला हवा. ठीक आहे, कुठलंही तुमचं काम आहे, तुमचं कुठलाही क्लायंट असेल, सलून असेल, जिम असेल, हॉटेल असेल, रेस्टॉरंट असेल, तर कॉन्टेंट हवा आहे लोकांना. ठीक आहे, तुमचं काम कसं असतं, बिहाइंड द सेन्स असेल, बिफोर आफ्टर काय रिझल्ट असतील ते. तर कॉन्टेंट क्रिएट खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुमच्याकडे कॉन्टेंट क्रिएशनचे भरपूर आयडियाज जे असतील तर ते असायला हवे. जर आयडियाज नसतील तर काय करायचं, तर ते देखील मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. सेकंड इथे की कॅप्शन आणि हुक. जसं की
एखादा शॉर्ट्स, ठीक आहे, एखादी रील तुम्ही इंस्टाग्रामवरती अपलोड करताय, तर त्याच्या खाली डिस्क्रिप्शन काय येणार आहे, कॅप्शन काय येणार आहे, ठीक आहे. हुक म्हणजे काय बघा, आता हा व्हिडिओ मी सुरू केला, हा व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला एक हुक लाईन बोलली. काय बोलली? की जर तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वापरताय पण अजूनपर्यंत तुम्ही त्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पैसे कमवत नाही आहात, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. म्हणजे काय झाली, एक एक्साइटमेंट तयार झाली की बाबा ही काय सांगणार आहे हिच्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर याला आपण बोलतो हुक. म्हणजे काय असतं बघा, सध्या लोक काय करतात, स्क्रोल करतात आणि पहिला 1 सेकंड 2 सेकंड त्या रीलमध्ये काय आहे त्याच्यावरती ठरतं आपण ती जी व्हिडिओ असेल, ती जी रील असेल तर ती बघणार का, आणि त्यालाच आपण बोलतो हुक. तर हुक बनवायचं सो दॅट आपली जी काही व्हिडिओ असेल तर ती कंप्लीट शेवटपर्यंत बघितली जाणार आहे. तर ते कसं बनवायचं ते सुद्धा तुम्हाला यायला हवं. आणि त्यासोबतच बेसिक अनालिटिक्स म्हणजे काय, एखादी व्हिडिओ तुम्ही अपलोड करताय, मग ती कोणत्या टाइमला अपलोड केल्यानंतर व्हायरल जाते, चांगला रीच त्याला येतो, कशा पद्धतीच्या व्हिडिओ चालतात, तर याला आपण बोलतो बेसिक अनालिटिक्स. ठीक आहे. एखादी ऍड वगैरे रन करता आली पाहिजे, एक छोटे बेसिक ज्या काही गोष्टी असतात ना, तर त्या तुम्हाला आल्या पाहिजेत. रील्स बनवता आल्या पाहिजेत, ते एडिट प्रॉपर मेथडनी करता आल्या पाहिजेत. अगदीच तुम्ही परफेक्टच असायला हवं असं नाही, पण एक 60-70% नॉलेज जे असेल ना, तर ते तुम्हाला असायला हवं. ठीक आहे. त्यामुळे ऍज अ सोशल मीडिया मॅनेजर जर तुम्हाला काम करायचं असेल, कारण काम तुमच्या घरातून आहे, मोबाईलवरून आहे, अगदी लहान बाळासोबत सुद्धा हे जे काम असेल तर ते तुम्ही करू शकता. त्यामुळे तुम्हाला तुमच्या स्किल्स वरती काम जे असेल तर ते आजपासूनच करायला सुरू करायचं आहे. तर या व्हिडिओमध्ये एक कॉन्टेस्ट आपण घेणार आहोत. ठीक आहे. आणि त्या कॉन्टेस्टचं जर तुम्ही करेक्ट उत्तर दिलं, बरोबर उत्तर जर कॉमेंट सेक्शन मध्ये दिलं, तर तुम्हाला सोशल मीडिया मॅनेजमेंटचा स्वतः मी बनवलेला जो काही कोर्स आहे, जो की अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत आहे, तर तो तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओच्या मध्ये एक कॉन्टेस्टचा प्रश्न जो असेल तर तो मी तुम्हाला विचारणार आहे. ठीक आहे. सेकंड इम्पॉर्टंट थिंग आहे की तुमचं पोर्टफोलिओ. आता पोर्टफोलिओ म्हणजे काय असतं तुम्हाला माहिती आहे का? तर पोर्टफोलिओ म्हणजे आपलं काम. ठीक आहे. आपलं काम ऍज अ ग्राफिक डिझायनर तुमचे डिझाईन्स कसे आहेत, ऍज अ सोशल मीडिया मॅनेजर तुमचं काम कसं आहे. आता बघा, तुम्ही ऍज अ एजन्सी किंवा ऍज अ फ्रीलान्सर तुम्ही काम करणार. ठीक आहे. तर तुम्हाला लोक काम कधी देणार, ज्यावेळी लोक तुमचं काम बघतील, बरोबर, की तुम्ही कशा पद्धतीने याच्या आधी काम केलेलं आहे. तर पोर्टफोलिओ तयार करा. आता पोर्टफोलिओ तयार करायला काय तुमच्याकडे सुरुवातीपासूनच काम असायला हवं असं काही नाही. तुम्ही एक डमी वर्कचा पोर्टफोलिओ जो असेल ना, तर तो रेडी करू शकता. म्हणजे काही ग्राफिक्स तुम्ही बनवू शकता, जे की तुम्ही अशीच रॅन्डमली कोणत्याही बिझनेससाठी बनवताय. तिथे खाली जो काही मोबाईल नंबर लिहिताय तुम्ही, तर तो सिम्पली 9999 अशा टाईपचा, म्हणजे सॅम्पल वर्क ज्याला आपण बोलतो. तर ग्रीड लुक मध्ये एक 9 सोशल मीडियाचे जे काही पोस्ट असतील तर ते तुम्ही रेडी करा. रील्स काही सॅम्पलचे असतील तर ते तुम्ही रेडी करून ठेवा. स्ट्रॅटेजीज काय असतील, ठीक आहे, म्हणजे एखादं हॉटेल असेल, एखादं सलून असेल, तर कशी स्ट्रॅटेजी तुम्ही त्यांच्यासाठी रन करणार आहात, म्हणजे कॅलेंडर वाईज. ठीक आहे. म्हणजे सोमवारी काय पोस्ट करणार आहे, मंगळवारी काय पोस्ट करणार आहे, बुधवारी काय पोस्ट करणार आहे. तर एक बेसिक स्ट्रॅटेजी वगैरे असं काय जर तुम्ही बनवून ठेवलं असेल, ठीक आहे, ऍज अ सोशल मीडिया मॅनेजर, तर ते तुम्हाला इकडे करता येईल. आता हे कधी कराल तुम्ही पोर्टफोलिओ, ज्यावेळी तुम्ही स्किल्स प्रॉपर कसे वापरायचे तर ते शिकाल. ठीक आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला ऍज अ सोशल मीडिया मॅनेजर AI स्किल्स जे असतील ना, तर ते 100% तुम्हाला यायला हवे. AI जो आहे ना, तर तो 100% तुम्हाला यायलाच हवा, कंपल्सरी. असं काही नाही की सोशल मीडियासाठीच AI यायला हवा. कुठल्याही फील्डमध्ये तुम्ही काम करताय तर तुम्हाला AI जो असेल ना, तर तो यायलाच हवा. आणि बेसिक AI जर तुम्हाला शिकायचं असेल तर जो काही डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे, तर त्या नंबरवरती सिम्पली तुम्ही AI म्हणून मेसेज करा, डिटेल्स तुम्हाला मिळून जातील. त्याच्यानंतर थर्ड इम्पॉर्टंट पॉइंट आहे की तुमचा निश जो असेल ना, तर तो सिलेक्ट करा. आता निश म्हणजे काय असतं? निश म्हणजे तुम्ही कोणासाठी काम करणार आहात, राईट? म्हणजे तुम्ही सलोनसाठी करणार आहे, इंटेरियर डिझायनर, जिम, हॉटेल, रेस्टॉरंट, तर कोणासाठी काम करणार आहे. तर जर तुम्ही निश पकडला, ठीक आहे, रॅन्डमली तुम्ही आज मला सलोन आला, आज मला जिम आला, उद्या मला इंटेरियर डिझायनर्स आला, तसं रॅन्डमली तुम्ही चूज करू शकता. तो फ्रीडम तुमच्याकडे असतो. ऍज अ फ्रीलान्सर किंवा ऍज अ एजन्सी तो फ्रीडम तुमच्याकडे असतो की तुम्ही रॅन्डमली कुठलेही निश जो असेल तर तो सिलेक्ट करताय. पण जर तुम्हाला प्रीमियम पॅकेजेस म्हणजे जास्त पैसे कमवायचे असतील, तर सगळ्यात बेस्ट राहील की तुम्ही कोणत्याही एका निश पासून सुरुवातीला सुरू करा. मग नंतर तुम्ही 2-3 निश जे असतील तर ते जम्प करू शकता. तर जर तुम्ही एक प्रॉपर निश सिलेक्ट केला, जसं की मी प्रॉपर सलून साठीच काम करते, बरोबर, तर काय होतं की त्या फील्डमध्ये मी एक्सपर्ट होते, राईट? म्हणजे सलोन्सचे फोटोज कसे बनतात, त्यांचे रील्स कसे बनतात, त्यांचा कॉन्टेंट कसा असतो, त्यांची स्ट्रॅटेजी कशी असते, त्यांचा जो काही सोशल मीडिया प्रेझेन्स असेल तर तो कशा पद्धतीने असायला हवा. तर प्रॉपरली जे काही नॉलेज असेल सलूनचं, तर ते मी गॅदर करत असते थ्रू एक्सपिरियन्स. ठीक आहे. त्यामुळे एक असं तुमचं ब्रँड बनतं की बाबा हा ब्रँड आहे ना, तर सलूनसाठी बेस्ट मार्केटिंग करतात, त्यामुळे तो एक ब्रँड बनतो. त्यामुळे तुम्ही फास्ट ग्रो करताय. सोबतच तुम्हाला
प्रीमियम पॅकेजेस जे काही प्राइसिंग तुम्ही ठेवताय, जे काही पॅकेजेस तुम्ही ठेवताय ना, तर ते तुम्ही हायर चार्ज करू शकताय कारण तुमच्याकडे तितकं एक्सपर्टाईज असतात. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप, हे स्टेप बाय स्टेप आहे. आता सुरुवातीलाच नका निश सिलेक्ट करू. सुरुवातीला पहिला स्किल डेव्हलपमेंट वरती काम करा. मी पूर्ण प्रॉपर प्लॅन तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओ कंप्लीट बघा, खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. त्यानंतर गेट क्लायंट्स. ठीक आहे. त्यानंतर एकदा की तुम्ही 30 दिवसात हे सगळं केलं, सगळे स्किल शिकलात वगैरे, सोबतच पोर्टफोलिओ वगैरे बनवायला सुरू केलं, निश वगैरे सिलेक्ट केलात, तर इथून पुढे तर 1 महिन्यानंतर तुमचं काम काय आहे, 1 महिना ते 2 महिना. ठीक आहे. आता तिथून पुढेही सेम काम कंटिन्यू ठेवावं लागतं. पण तिथून पुढे काय काम असतं तुमचं, की तुम्हाला तुमचे पहिले 10,000 रुपये जे असतील ना, तर ते कमवायचे. आता पहिले 10,000 रुपये कमवायला ऍटलीस्ट तुमच्याकडे ॲज अ बिगिनर 3 क्लायंट्स असायला हवे. म्हणजे 3,500 च्या आसपास एक पॅकेज जो असेल तर तो तुम्ही देऊ शकताय. त्यासाठी तुमच्याकडे ऍटलीस्ट 3 क्लायंट्स असायला हवे. आता 3 क्लायंट्स कसे मिळणार आहेत, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, क्लायंट हंटिंग म्हणजे क्लायंट शोधायच्यात. ठीक आहे. क्लायंट्स पण तुमच्यापर्यंत येतील, पण तुम्हाला पण क्लायंट्स पर्यंत जायचंय. एक तर तुम्हाला तुमचे स्वतःचे सोशल मीडिया अकाउंट जे काही असतील ना, तर ते व्यवस्थित सेट करायचे. जसं की तुमचं फेसबुक, तुमचं इंस्टाग्राम, तुमचं व्हॉट्सअप असेल, बिझनेस व्हॉट्सअप असेल तो, सोबतच तुमचं युट्यूब. तुम्ही जे जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वापरताय, तर ते तुम्हाला 100% व्यवस्थित सेट करायचे आहेत. तिकडे तुमचं जे काही काम असेल ना, तर ते तुम्हाला पोस्ट करायचं आहे. पूर्ण तुमचं कॉन्टेंट, ठीक आहे, तर तो व्यवस्थित सेट करायचा. बघा, आपण ॲज अ सोशल मीडिया मॅनेजर दुसऱ्यांचे अकाउंट हँडल करणार आहोत. त्यांच्यासाठी आपण कॉन्टेंट बनवणार आहात. त्यासाठी आधी सगळ्यात पहिला आपलं अकाउंट ग्रो करणं, आपल्यासाठी छान छान कॉन्टेंट बनवणं, काहीतरी अट्रॅक्टिव्ह बनवणं, हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे सगळं शिकण्यासाठी तुम्हाला खूप जास्त मदत होईल, ती म्हणजे एआयची. एआय जर तुम्हाला येतोय ना, तर तुम्ही कुठल्याच फील्डमध्ये, ठीक आहे, जरी तुम्ही बिगिनर असाल तरी तुम्ही मागे राहू शकत नाही. त्यामुळे एआय 100% तुमच्या डे टू डे लाईफमध्ये तुम्ही ऍड कराच. आणि ह्या सगळ्या मी गोष्टी तुम्हाला सांगते ना, कॉन्टेंट प्लॅनिंग स्ट्रॅटेजी, तर या सगळ्या गोष्टी एआयच्या माध्यमातून फक्त आणि फक्त 2 सेकंडमध्ये होऊन जातात. त्यामुळे एआय तुम्हाला 100% शिकायचंच आहे, राईट. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे सोशल मीडिया अकाउंट सेटअप करायचे सगळ्यात पहिला. त्याचसोबत तुम्हाला रोज 20 डीएम करायच्यात. म्हणजे काय करायच्यात, Instagram ओपन करा. Instagramवरती आता तुम्ही कोणाला टार्गेट केलंय, जसं की तुम्ही सलूनला टार्गेट केलं ना, तर तुम्ही टार्गेट ठेवा, की रोज मी एक 20 सलून्सना तरी मेसेज करणारच. ठीक आहे. कोल्ड मेसेज ज्याला आपण बोलतो ना, तर तो करणार. आणि प्रॉपर स्क्रिप्ट मेसेज करा. ही पण स्क्रिप्ट जी असेल ना, तर ती पण एआय जनरेटेड स्क्रिप्ट तुम्ही घेऊ शकता. प्रॉपर स्क्रिप्ट ठेवा. एक ग्रीटिंग मेसेज, की मी तुमच्या बिझनेसला अशा पद्धतीने काम करू शकतो, एकत्र आपण कोलॅबरेट करू शकतो, एकत्र ग्रो करू शकतो. तर अशा टाईपचे प्रॉपर स्क्रिप्ट जी असेल ना, तर ती तुम्ही तिकडे ठेवा. आणि डेली ऍटलीस्ट 20 लोकांना तुम्ही मेसेज करा. आता अशी अपेक्षा करू नका, की आज 20 लोकांना मेसेज केलाय म्हणजे 20च्या 20 सगळी लोक मला आज इन्क्वायरी करतील किंवा माझ्याकडे पॅकेज घेतील. नाही. इट विल टेक टाइम. ठीक आहे. टाइम घेईल ते. जे काही तुमचे स्किल्स आहेत, जे काही तुमचं काम आहे, तर ते वेळ घेईल. ऍटलीस्ट 6 महिने तुम्हाला जे काही तुम्ही काम करताय ना, तर ते कम्प्लीट फोकस आहे, कन्सिस्टन्सी, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट स्पेशली महिलांमध्ये पेशन्स तर अजिबातच नसतात, अजिबात नसतात. माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सवरून मला माहिती आहे. त्यामुळे पेशन्स ठेवा. तर भरपूर स्टुडंट्सचं असतं, की मॅडम आम्ही 20 लोकांना मेसेज केला, पण कोणालाच इंटरेस्ट नाहीये मॅडम. आम्ही 3-4 दिवस झालं सलग व्हॉट्सअप मेसेज करतोय, पण कोणच आम्हाला मेसेज करत नाही. कसा येईल 3-4 दिवसांमध्ये? 6 महिने कंटिन्युअसली तुम्ही तुमचं एफर्ट्स द्या, तुमचा टाइम द्या. आता कसं असतं सांगते. आता तुम्ही स्वतःवरून विचार करा, की एखादी सर्व्हिस तुम्हाला घ्यायची असते किंवा एखादं प्रॉडक्ट तुम्हाला घ्यायचं आहे. जसं की तुम्हाला कूलर घ्यायचं आहे, राईट. पण तुम्ही एकदा, खूप कमी चान्सेस असतात, की आपण जातो किंवा आपल्याला जर कोणाचा कॉल आला, मेसेज आला, की कूलर आहे किंवा असं ऍडव्हर्टाइजमेंट दिसली, तर खूप कमी चान्सेस असतात, की पहिल्याच ऍडमध्ये आपण घेऊ. ठीक आहे. पण कंटिन्युअसली त्या व्यक्तीचा 2 वेळा 3 वेळा आपल्याला रिमाइंडर कॉल येतो, की मॅडम तुम्ही कूलर घेणार आहे, मॅडम तुम्ही कूलर घेणार आहे. तर त्यावेळी कुठेतरी स्ट्राईक होते, की बाबा आपल्याला कूलर घ्यायचा आहे. आणि तिसऱ्या किंवा चौथ्या फॉलोअपमध्ये मे बी आपण तो जो कूलर असेल ना, तर तो घेतो. त्यामुळे इथे फॉलोअप खूप जास्त महत्वाचा आहे. ज्यावेळी तुम्ही ह्या 10 लोकांना डीएम करता, इंस्टाग्रामला पण डीएम करा, त्यांचे व्हॉट्सअपचे नंबर्स पण असतात तिकडे. त्यामुळे तुम्ही त्याच लोकांना व्हॉट्सअपवरती पण जो काही मेसेज असेल तुमचा, ग्रीटिंग मेसेज किंवा जो काही कोलॅबरेशनचा मेसेज असेल, तर तो तुम्ही तिकडे पाठवू शकताय. तर त्यामुळे काय होतंय, कुठेतरी जास्त तुमचे लीड्स फास्ट कन्व्हर्ट होण्यामध्ये मदत होते, ज्यावेळी तुम्ही व्हॉट्सअप ऍक्टिव्हिटी करताय त्यावेळेला. पण इथे तुम्हाला फॉलोअप मेसेज देणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे आज समजा मी 20 लोकांना मेसेज केला, उद्या मी एक 20 लोकांना मेसेज केला, म्हणजे रोज मी नवीन 20 लोकांना मेसेज करते. पण त्याचसोबत मी
गेल्या 15 दिवसांमध्ये, ठीक आहे, म्हणजे आजपासून मागे 15 दिवस किंवा 20 दिवस ज्या लोकांना मी मेसेज केला होता ना, तर आज मला त्यांना फॉलोअप मेसेज करायचा आहे. तर त्यासाठी सिम्पली तुम्ही WhatsAppचा ब्रॉडकास्ट, ठीक आहे, बिझनेस WhatsAppच सगळ्यांनी वापरा. WhatsAppचा ब्रॉडकास्ट नावाचा एक ऑप्शन असतो, ब्रॉडकास्ट लिस्ट म्हणून एक ऑप्शन असतो. सध्या WhatsApp भरपूर भरपूर चेंज झालेला आहे, भरपूर बेटर ऑप्शन्स आलेले आहेत, तर तो तुम्ही यूज करा. ब्रॉडकास्ट फॉलोअपसाठी ब्रॉडकास्ट 100% तुम्ही यूज करा. खूप बेटर ऑप्शन आहे तो. WhatsApp ऍक्टिव्हिटी आणि DMs तुम्हाला करायचे, सोबतच फॉलोअप द्यायला विसरायचा नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर सुरुवातीला तुम्ही स्टार्टर पॅकेजेस द्या. अगदीच 5,000, 6,000, 10,000 वरती जम्प करू नका. आता सुरुवातीला आपल्याला एक्सपिरियन्स गॅदर करणं खूप जास्त महत्वाचं राहील. त्यामुळे सुरुवातीलाच मला 10,000 आले पाहिजेत, मला 20,000 आले पाहिजेत, असं करू नका. इनिशियल स्टेजला तुमचा सुद्धा एक्सपिरियन्स गॅदर होतोय, त्यामुळे तुम्ही छोटे छोटे पॅकेजेस द्या, छोटे छोटे ऑफर द्या. एक स्टार्टिंग पॅकेजेस जे असतील ना, तर ते डिझाईन करा. जसं की 3,000 असेल, 3,500 असेल, मग त्याच्यामध्ये तुम्ही काय काय देणार आहात. जसं की एक 10 रील्स आपण देतो तयार करून, त्यांच्या रिक्वायरमेंटच्या अकॉर्डिंगली कस्टमाइज असतील, किंवा मग ते एडिट करून देतो. जे काही त्यांचे रिक्वायरमेंट असेल ते पहिला विचारून घ्या. लगेचच पॅकेज सांगू नका की आमचं हे पॅकेज असेल. क्लायंटचे रिक्वायरमेंट विचारून घ्या. क्लायंटला जर 10 रील्स हवे असतील तर त्यांचा पॅकेज रेट वेगळा असेल, आणि क्लायंटला जर 30 रील्स हवे असतील तर त्यांचा पॅकेज रेट वेगळा असेल. त्यामुळे पहिला क्लायंटचे रिक्वायरमेंट विचारून घ्या. त्यानंतर एकदा ते सगळं लिहून काढा, नोट डाऊन करा. मग नंतर तुम्ही तुमचा जो काय पॅकेज रेट असेल ना, तर तो तुम्ही त्यांना सांगू शकता. सुरुवातीला 3,000, 3,500 पॅकेज रेट जो काय असेल तर तो सांगा. ऑर्गॅनिक ग्रोथ, त्यामध्ये तुम्ही त्यांना रील्स असतील, त्यांचे ग्राफिक्स असतील तर ते बनवून द्या. सोबतच त्यांचे सोशल मीडिया अकाउंट जे काही असतील ना, तर ते तुम्ही हँडलिंगसाठी घ्या. आता सोशल मीडिया अकाउंट हँडलिंगसाठी कसे घ्यायचे, तर सिम्पली क्लायंटचा एकतर मेल आयडी घ्या, किंवा मग क्लायंटचा Instagram, फेसबुकचे जे काही त्यांचे आयडी आणि पासवर्ड असतात तर ते तुम्ही घ्या. आता क्लायंटचा तुमच्यावरती कसा ट्रस्ट बसेल, तुम्हाला ते तुमचे त्यांचे अकाउंट्स कसे देतील, ज्यावेळी तुम्ही स्वतः ऍज अ सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असताय आणि तुमचं फेस व्हॅल्यू असेल तर अजून जास्त बेटर. आता मला तर खूप लोक बोलतात की मॅडम आमचं जरा युट्यूब अकाउंट तुमच्याकडे चालू करा आणि जरासं बघा काय याच्यामध्ये सेटिंग, पण मी घेत नाही. ठीक आहे, पण लोकांचा ट्रस्ट बघा की मी हिच्याकडे देते, क्षितिजाकडे मी माझं अकाउंट देते आणि मग ती करून देईल मला जी काय सेटिंग असेल ती. मी घेत नाही तो भाग वेगळा, कारण ते थोडंसं प्रायव्हसी इश्यू असतो, त्यामुळे मी ते घेत नाही करायला. मी शिकवते कसं करायचं, पण मी कोणाचा ऍक्सेस घेत नाही. एजन्सी जर असेल तर मी एजन्सी थ्रू घेते, पण पर्सनली मी असं कोणाचं फक्त ऍक्सेसचं काम असेल ना तर ते घेत नाही. ऍज अ बिझनेस जर ग्रो करायचं असेल तर एजन्सीच्या माध्यमातून ते जे काम असेल तर ते मी करून देते. तर त्यामुळे लोकांचा विश्वास कसा बसतो, कारण मी इकडे येते, मी टिप्स देते तुम्हाला, मी काही नॉलेज देते, इन्फॉर्मेशन देते, त्यामुळे तुमचा माझ्यावरती ट्रस्ट बसतो की हा हिला माहिती आहे, याच्याबद्दल बऱ्यापैकी माहिती आहे. तर अशाच पद्धतीने तुम्ही तुमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स ग्रो करा, लोकांना माहिती द्या, नॉलेज द्या, टिप्स द्या. ऑटोमॅटिकली लोकांचं तुमच्यावरती सुद्धा ट्रस्ट होईल. आणि ऑटोमॅटिकली जर कोणाला एखादी सर्व्हिस परचेस करायची असेल, डिजिटल मार्केटिंग करायचं असेल, सोशल मीडिया मॅनेजमेंट करून घ्यायचं असेल, तर ते नक्कीच तुम्हाला कन्सिडर करतील. पण त्यासाठी थोडाफार वेळ आणि थोड्याफार स्ट्रॅटेजीज ज्या असतील तर त्या तुम्हाला प्लॅन करायला हव्या. ठीक आहे, एकदा की तुम्ही हे स्टार्ट केलं, तुमच्याकडे एक 5 ते 10 क्लायंट्स आले, ठीक आहे, एक तुम्ही महिन्याला एक 10-20 हजार रुपये कमवताय, तर मग आत्ता वेळ आहे थोडंसं स्केल करण्याची, अजून जास्त पैसे, अजून जास्त प्रॉफिट जे असेल ना तर ते कमवण्याचे. तर जास्त पैसे किंवा जास्त प्रॉफिट कसं कमवायचं, तर एजन्सी कन्वर्ट करायचं. तुमचं जे काही फ्रीलान्सिंग तुम्ही करता, आतापर्यंत तुम्ही सगळ्या गोष्टी एकट्याच करत होता, की मार्केटिंग असेल, ग्राफिक्स असतील, रील्स असतील, तुम्ही स्वतःच करत होता. पण आता तुम्हाला आता स्केल करायचं. आता तुम्हाला ग्राफिक्ससाठी ग्राफिक डिझायनर स्पेशल, जो की तुम्ही सुरुवातीला कमिशन बेसिसवरती पण ठेवू शकताय, किंवा मग सॅलरी बेसिसवरती वर्क फ्रॉम होम थ्रू काम जे असेल तर ते देऊ शकताय. ठीक आहे, त्याचसोबत तुम्ही रील्स वगैरे जे असतील तर ते सुद्धा व्हिडिओ एडिटर कडून एडिट करून घेऊ शकताय. रील्स वगैरे काय असतील तर स्ट्रॅटेजी असतील तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही सेपरेट टीम, मार्केटिंगसाठी सेपरेट टीम, थोडी थोडी, असं नाही की बाबा एकाच महिन्यात 4 लोक बसवली, त्यांचा पगार सुद्धा आपल्याला द्यायचा आहे, बरोबर. त्यामुळे थोडं थोडं जसं आपल्याला डायजेस्ट होतं तसं तसं तुम्ही जेवण जेवा. ठीक आहे, अगदीच 4 घास एकत्र खाऊ नका. तर त्याच पद्धतीने पहिला एखादी व्यक्ती घ्या जी तुमच्यासाठी ग्राफिक्स बनवून देईल, मग एखादी व्यक्ती घ्या जी व्हिडिओज एडिट करून देईल. हळूहळू तुमचं जे काही काम असेल ना, स्वतःवरचा जो काही तुमचा लोड असेल ना, तो डेलिगेट करा आणि तुम्ही तुमचा मेन फोकस सिस्टम्स बनवण्यामध्ये घालवा. ठीक आहे, किंवा मग स्केल करण्यामध्ये घालवा, की जास्त रीच कसा येईल. रिझल्ट बघा, नंबर्स बघा, की आज किती इन्क्वायरी झाल्या, क्लोज किती झाल्या, का क्लोज होत नाहीयेत, काय रिझन आहे. तर याच्यावरती कुठेतरी मग तुम्ही काम करायला चालू करा, सो दॅट तुमची जी काही एजन्सी असेल ना तर ती अगदीच फास्ट मध्ये जी असेल ना तर ती ग्रो होणार आहे. एकदा की तुमची एजन्सी क्रिएट झाली की मग तुम्ही अजून जास्त एक्स्ट्रा फोकस करू शकता. जसं की तुम्ही लीड्स, ठीक आहे, फेसबुकचे ऍड्स असतात, मग लीड जनरेशन, मोठे मोठे प्रोजेक्ट तुम्ही घेऊ शकता, 5,000चे, 10,000चे, पण कधी
त्याला वेळ द्यावा लागेल, तुम्हाला तितका एक्सपिरियन्स जो असेल ना तर तो घ्यावा लागेल. नाहीतर तुम्ही म्हणाल काय क्षुद्रजा सांगतेस तू 10,000 20,000, आम्हाला कोण 1,000 पण देत नाहीये आणि तू 10,000 20,000च्या बाता मारतेस. तर तसं नाहीये. सुरुवात करताना ठीक आहे, माझी स्वतःची सुरुवात ₹400 पासून झाली, जे की मी खूप वेळा सांगत आलेली आहे, की माझा जो काही पहिला पेमेंट होता, जो की ॲज अ सोशल मीडिया मॅनेजर मी घेतला, तर तो ₹400 होता आणि सेम पॅकेज जो काही आहे, तर तो मी आता 4,000 ला देते. तर हा जो डिफरन्स होता प्राइसिंगमध्ये, याच्या पुढे मी गेलेले नाहीये. 15,000-20,000चे पॅकेजेस मी अजूनपर्यंत डिझाइन केलेले नाहीये. कारण मला प्रीमियम पॅकेजमध्ये जायचं नाहीये. माझा जो काही ऑडियन्स आहे, तर तो ॲव्हरेज, ठीक आहे, मिडल क्लास फॅमिलीचा आणि तिकडेच मला जास्त वेळ काम करायला जे असेल ना, तर ते आवडतं. त्यामुळे तर येस, नक्कीच तुम्ही जम्प करू शकता. तुम्ही तितके एक्सपर्टाईज गॅदर करताय त्या अकॉर्डिंगली. त्यामुळे नक्कीच तुमचं प्राइस कधी वाढतंय, ज्यावेळी तुमचं नॉलेज वाढतंय, ज्यावेळी तुमचे एफर्ट्स नाही वाढतात, एफर्ट्स कमीच होतात जसं-जसं वरती जाताय. फक्त इथले जे काही एफर्ट्स असतात ना, बुद्धी जी असेल ना, तर ती लावा, की बाबा काय केल्यावरती काय होईल, स्केल कसं होईल, प्रॉफिट कसं होईल, मार्जिन कसं मिळेल. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे डेलिगेट करा. स्वतः सगळ्या गोष्टी करत बसू नका. डेलिगेट करा कामं. ऑटोमॅटिकली सिस्टम्स जे असतील तुमच्यासाठी काम करतील आणि नक्कीच तुम्ही ॲज एजन्सी जी असेल ना, तर ती ग्रो कराल आणि एका महिलेचा जो काही संघर्ष होता, जो काही स्ट्रगल होता ना, तर तो कुठेतरी म्हणजे सक्सेसच्या दिशेने जो असेल ना, तर तो जाईल. पण या सगळ्या गोष्टी तेव्हाच पॉसिबल असतील, ज्यावेळी तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवताय, कॉन्फिडन्स ठेवताय, की मी करू शकताय. जर तुम्ही म्हटलात, की मला येतच नाही, कसं करणार? मला तर Instagram काही कळत नाही, फक्त तेवढंच कळतं, की बघायचं एवढंच कळतं. मग तेवढं तरी कळतं ना, तेवढं तरी तुम्ही शिकलात ना, मग पुढच्या पण गोष्टी तुम्हाला कळू शकतात, ज्यावेळी तुम्ही शिकाल, राइट? त्यामुळे कुठेतरी लाईफमधून एंटरटेनमेंट जी की इतकी आहे तुमच्या लाईफमध्ये, तर ती थोडीशी कमी करा आणि इतकं जे असेल ना, तर ते काम करा. नक्कीच ते तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये पुढे कुठेतरी उपयोगाला येणार आहे. तर आता एक गोष्ट अशी आहे, एक अपडेट अशी आहे, जर तुम्हाला माझ्याकडून पर्सनली सोशल मीडिया मॅनेजमेंट शिकायचं असेल, आता आपण डिजिटल मार्केटिंग सुद्धा इंट्रोड्यूस करणार आहोत. पण सोशल मीडिया मार्केटिंग जर तुम्हाला शिकायचं असेल, कंप्लीट पॅकेज जर तुम्हाला करायचं असेल, तर आपले जे काही बॅचेस आहेत, तर ते आता 5 मे पासून चालू होत आहेत डिजिटल मार्केटिंगचे. त्याच्यामध्ये तुम्हाला ग्राफिक्स देखील शिकवलं जातंय, सोशल मीडिया देखील शिकवली जाते आणि एआय रील्स वगैरे कसे बनवायचे, एआयच्या माध्यमातून रील्स कसे बनवायचे. तर या भरपूर गोष्टी ज्या असतील ना, एक पॅकेज जो असेल ना, तर तो तुमच्यासोबत शेअर केला जातो. अगदी डिटेलमध्ये शिकवला जातो, जो की मराठी भाषेमध्येच असतो. लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून या ज्या गोष्टी असतील तर त्या शिकवल्या जातात. म्हणजे काय, तुमचे डाउट्स काय असतील, की आम्हाला हे नाही कळलं गं, मग ते कसं करायचं? तर या गोष्टी तुम्ही बिनधास्त लाईव्ह लेक्चरमध्ये विचारू शकताय. पहिला मी तुम्हाला शिकवते, नंतर तुमचे जे काही डाउट्स असतील तर ते मी विचारते. सो दॅट मग थोड्या गोष्टी सोप्या होतात. आणि आता मी 3-4 वर्ष झाले स्पेशली महिलांना शिकवते. माझा जो काही टार्गेटेड ऑडियन्स आहे तो महिला आहे. हां, भरपूर स्टुडंट्स पण आहेत आपल्याकडे, वर्किंग प्रोफेशनल्स आहेत, पण जास्त करून एक 70-80% आपल्याकडे महिला असतात. त्यामुळे शिकवण्याची जी काही पद्धत असेल ना, तर ती बेसिक असते. एक गोष्ट मी 2-3 वेळा रिपीट करते, सो दॅट ती तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. सोबतच रेकॉर्डिंग्स पण देते. म्हणजे कसं असतं, की ती लाईव्ह लेक्चर असतात, की तिच्या आमच्या घरी पाहुणे आले होते किंवा मग मुलाला आणायला जायला लागलं अचानक. तर या गोष्टी भरपूर होतात माझ्या मैत्रिणींसोबत. कारण आपण रिलेट करू शकतो, बरोबर? माझ्या लाईफमध्ये पण सेम होतं. त्यामुळेच मी हे जे असेल तर ते रेकॉर्डिंग्स तुमच्यासोबत शेअर करते, जे की तुम्ही नंतर कधीही बघू शकता आणि डाउट्स जे काही असतील तर ते सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 5:30 पर्यंत स्पेशल सपोर्टची टीम असते आणि सपोर्टची टीम तुम्हाला 100% गाईड करते, की काय झालेला आहे प्रॉब्लेम, कसा झालेला. तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर केलं जातं. त्यामुळे जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंगचा कंप्लीट कोर्स जर करायचा असेल, ॲज अ सोशल मीडिया एजन्सी जर स्वतःची तुमची चालू करायचं असेल, तर नक्कीच संपर्क करा. कारण बॅच 5 मे पासून चालू होते. त्यामुळे लवकर संपर्क करा. प्रत्येक महिन्यामध्ये बॅचेस असतात. त्यामुळे तुम्ही कुठलीही बॅच असेल तर ती जॉइन करू शकताय. माऊली ॲप्लिकेशन आहे आपलं. ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा तुम्हाला सगळ्या जे काही कोर्सेस असतील ते रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये सुद्धा मिळतात. आता गोष्ट झाली कॉन्टेस्टची, की तू सांगितलं होतंस, की फ्री कोर्स देणार आहे. तर कॉन्टेस्ट काय आहे? म्हणजे आपली कॉन्टेस्ट ही आहे, की आपला मोबाईल ग्राफिक्सचा जो काही आता नवीन बॅच चालू होणार आहे, लेटेस्ट बॅच चालू होणार आहे, तर त्याची डेट काय असणार आहे? ठीक आहे, त्याची डेट काय असणार आहे तर ते मला कॉमेंट करून नक्कीच सांगा. आणि जो कोण लकी विनर असेल तर त्याला सोशल मीडिया मॅनेजमेंटचा जो काही कोर्स असेल तर तो अगदी फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर मोबाईल ग्राफिक्सचा आपला लाईव्ह लेक्चर आता जी नवीन बॅच चालू होणार आहे, त्याची जी काही डेट असेल तर ती तुम्ही इकडे खाली कॉमेंट करा. सोबतच जर तुम्हाला सोशल मीडिया मॅनेजमेंट म्हणून काम करायला आवडत असेल,
जर इंटरेस्ट वाढला असेल तर नक्कीच स्टार्ट म्हणून खाली कॉमेंट करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. त्यासाठी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच जे बेल आयकॉन असते ना तर ती हिट करा. कारण माझा एक गोल आहे की जास्तीत जास्त महिलांना मला डिजिटल स्किल्स जे असतील ना तर त्या शिकवायच्या आहेत. त्यांचे व्यवसाय, त्यांचे स्किल्स जे असतील ना तर ते पूर्ण जगापर्यंत पोहोचवायचे आहेत. अगदी अफोर्डेबल फीज मध्ये. त्यामुळे लवकरात लवकर सबस्क्राईब नसेल केलं तर करा आणि बेल आयकॉन असेल तर ती हिट करा. सोबतच तुमच्या मैत्रिणींसोबत, तुमच्या बहिणींसोबत नक्कीच आपला चॅनल असेल तर शेअर करा. थँक्यू सो मच. बाय.